कराड शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते व यशस्वी उद्योजक भास्करराव देवकर काका यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी भास्करराव देवकर यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, युवा नेते इंद्रजित चव्हाण, कराड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व मलकापूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह कराड शहरातील नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या. भास्करराव देवकर यांनी वाढदिवसानिमित्त आज दिवसभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले असून यामध्ये भव्य रक्तदान शिबिर तसेच सर्व रोग निदान चिकित्सा शिबिर यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन तसेच छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्यास व छत्रपती शाहू महाराज पुतळ्यास अभिवादन करून विविध सामाजिक उपक्रम पार पाडले. आज या विभागातील सामाजिक कार्यकर्ते भास्कर काका देवकर यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी आरोग्य शिबिर, त्याचबरोबर रक्तदान शिबिर हे समाज उपयोगी कामं त्यांनी या ठिकाणी नियोजन केलं आणि भविष्यामध्ये जी त्यांची सामाजिक वाटचाल असणार आहे त्या सर्व वाटचालीस आणि त्यांच्या आरोग्यास आमच्या शुभेच्छा. भास्कर काका देवकर आमचे काँग्रेसचे सहकारी मित्र व पृथ्वीराज चव्हाणांचे कट्टर समर्थक आणि सामाजिक कार्यकर्ते. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी एक आरोग्य तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिर असे कार्यक्रम राबवलेले आहेत आणि सकाळीच बाबांनी त्यांना फोनवरनं शुभेच्छा दिलेल्या आहेत. संध्याकाळीसुद्धा लाईव्हचं एक नियोजन केलेलं आहे आणि भास्कर काकांचं काम असंच चांगलं पुढं करत राहतील अशी अपेक्षा करू आणि आज त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा त्यांना आरोग्यदायी शुभेच्छा देतो. काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आमचे सहकारी मित्र भास्कर देवकर यांचा आज वाढदिवस आहे. मी आपल्या माध्यमातून त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे जे पक्षीय संघटक आहेत ते नेहमी काम करत असताना सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून ते काम करतात. आज कोविडच्या काळामध्ये थोडंसं आम्हाला वाढदिवसाचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम नाही करता आला, पण कार्यकर्त्यांचा आग्रह छोटंसं आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि त्यांचं जे काम आहे हे असंच बरोबरीने राहावं त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांच्या सगळ्या पुढच्या वाटचालीकरता. आणि त्यांनी ते समाजसेवेचं व्रत घेतले ते निश्चितपणानं पुढे नेतील. आणि एक फार मोठा वारसा आहे की व्यावसायिक क्षेत्रामध्ये कोयना ऑटोमोबाईल मोठं त्यांचं फर्म आहे ज्याच्यातून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा संबंध नाव जोडली गेलेले आहे. सर्वसामान्य कुटुंबात येऊन सुद्धा बाबा एक समाजाकरता आपण काहीतरी समाजात देणं लागतो त्या उद्देशाने ते काम करतात आणि निश्चितपणाने त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे. आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री कराडचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या माझ्याखाली ते काम करतायत. निश्चित त्यांना भवितव्य उज्ज्वल आहे. मी त्यांना माझ्या सर्व मित्रमंडळींच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो.